वेलकम बॅक मंडळी, माझ्या पुन्हा एका चित्रविचित्र ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल म्हणजे पार्ट 1 बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की मागच्या वेळी आम्ही कसा रस्ता चुकलो होतो आणि आम्ही कुठे जाऊन पोहोचलो होतो. आज तसं काही होणार नाही आहे. लागलेल्या काटांबद्दल विचार करायचा की फसलेल्या ट्रॅकबद्दल. मग आम्ही म्हटलं सोडा यार, डोस्यावर कॉन्सन्ट्रेट करूया आणि सुरू करूया. असं काय तोंड केलं? कडू मला कॉफी कडूच असतं. एक नंबर कॉफी असतात. आम्ही जिथे राहत होतो तिथे खालीच या डोसेवाल्या काकू त्यांची गाडी असते, म्हणजे त्यांचं घर आहे आणि त्याच्या बाहेर एक गाडी आहे आणि त्यांचा डोसा जगात भारी असतो. तर तुम्ही नक्की तो ट्राय करा जर तुम्ही तिथे जाल. बाकी मला एक नंबर होतो. पडशी गुटली उडवात. हाय मंडळी, आम्ही चाललो आता वराह टेम्पल, अच्युतराय टेम्पल इकडे. मी मस्त नाश्ता केला जो तुम्ही पाहिलात. आणि आता आम्ही ॲक्च्युली जाणार होतो 11 किलोमीटर सायकल चालवत. तर इथल्या कोकोनटवाल्या दादाने आम्हाला सांगितलं की एवढं जायची काही गरज नाही आहे, तुम्ही इथून 2-2.5 किलोमीटर जाऊ शकता सायकलने आणि तिथून तुम्ही बाय वॉकिंग सगळं एक्सप्लोअर करू शकता. आणि ते 3-3.5 तासात करून तुम्ही परत रिटर्न या आणि इथल्या गोष्टी फिरा. सो इट वॉज अ गुड आयडिया आणि खूप वेळ वाचवला आमचा, हे आम्हाला माहीत नव्हतं. तर आता आम्ही तिथे चाललो आहे. आता बघूया ते केवढं सक्सेसफुल होतं आहे की काय होतं आहे. हाय गं, हात दुखला माझा. चला बाय. विरूपाक्ष मंदिराकडून अगदी सरळ गेल्यावर काही वेळातच तुम्हाला कंपभूपा मार्ग म्हणून एक बोर्ड दिसेल. तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला हा रस्ता दिसेल. हा रस्ता सरळ विजय विठ्ठलकडे जातो. तुम्हाला चालण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने पण जाऊ शकता. पण ट्रस्ट मी, हा रस्ता जगात भारी आहे. ते मी का म्हणते हे तुम्हाला आता थोड्याच वेळात कळेल. तर बंधू आणि भगिनींनो, तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या या किष्किंधा नगरीत मी तुमचं हार्दिक स्वागत करते. आता तुम्हाला कळलंच असेल की मी या रस्त्याचं एवढं कौतुक का करत होते. आहे की नाही सुंदर? तर तो बघा, तो रस्ता आहे जिथून आम्ही आलो होतो विरूपाक्ष टेम्पलचा आणि हा रस्ता आहे विजय विठ्ठलचा. आणि वाटेतला रस्ता हा खडबडीत जरी असला तरी खूप सुंदर आहे आणि त्यानंतर जे तुम्हाला मिळतं ते हे आहे. तर आम्ही आता सायकल इथे पार्क करतोय कारण तुम्ही इथे बघताय ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या सायकलने नाही होणार. होऊ शकतात ॲक्च्युली, पण आम्हाला अंदाज नाही आहे की पुढे जाऊन आम्ही सायकलचा ॲक्च्युली वापर करू शकतो की नाही. आणि पायी फिरण्यासारखं आहे असं म्हणाले आम्हाला लोकल, त्यामुळे उगाच ते सर्कस करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही आता सायकल्स इथे लावतो आहे, लॉक केलं आहे आणि आम्ही जातो आहे आणि अपेक्षा आहे की कोणी घेऊन जाऊ नये. चला आता पाहूया कोदंडराम मंदिर. कोदंडराम म्हणजे मुकुट घातलेला राम अशी दंतकथा सांगण्यात येते की किष्किंधेचा राजा म्हणून सुग्रीवाचा राज्याभिषेक करण्याआधी रामाने वलीचा वध याच ठिकाणी केला होता. राम, लक्ष्मण आणि सीतेसोबत इथल्या गाभाऱ्यामध्ये मारुतीची मूर्ती नसून सुग्रीवाची मूर्ती आढळते. आता पाहूया वराह मंदिर. वराह मंदिर हे विजयनगर शैलीचं उदाहरण देतं. या मंदिराचं लक्षणीय नुकसान झालेलं दिसेल, पण तरीही याचं सौंदर्य जराही कमी झालेलं नाहीये. आयताकृती मंडप, चारही बाजूने वेढलेल्या भिंती आणि मधोमध स्थित असलेलं हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या प्रत्येक वास्तूवर कुठे ना कुठे तुम्हाला वराहाचं कोरीव काम दिसेल. शामली, कविता पूर्ण कर. सूर्य आला डोक्यावर, येतोय नुसता घाम. सूर्य आला डोक्यावर, येतोय नुसता घाम. पुढे जाऊ ताकद नाही, आता हयच थांब. उन्हामुळे आम्ही ठरवलं थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते, ह्या पायऱ्या तुम्हाला अशा वर घेऊन जातात, त्याच पायऱ्या तुम्हाला अशा खाली घेऊन येतात. कळलं? असं टॅलेंट तू उद्या बघितलं होतंस? फक्त इथे हम्पीमध्ये पाहायला मिळतं. मला अशी मैत्रीण मिळाली. देवा, अशी मैत्रीण कोणाक देऊ नको रे बाबा. किंमत नाही लोकांना माझी खरंच.
हे की नाही रे? नरसिंह मंदिर हे माझं पर्सनल फेवरेट आहे, कारण इथलं कोरीव काम, इथला गाभारा, इथल्या सगळ्या वास्तू आणि वास्तूमध्ये असणारी शिल्प हे अत्यंत रेखीव आहे आणि मला पर्सनली प्रचंड आवडलेलं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये मूर्त्या नाही आहेत, त्या का नाही आहेत याचं कारण तर मला माहीत नाही आहे, पण या मंदिरामधून मिळणारा तुंगभद्रेचा व्ह्यू हा अप्रतिम आहे. असं म्हटलं जातं, म्हणजे आम्ही आत्ता वाचलं की इथे नरसिंह आणि लक्ष्मीचा विवाह झाला होता. तर मंडळी, आम्ही आता आलेलो नरसिंह टेम्पलला आणि तिथे आम्हाला हे एक सबस्क्रायबर मिळाले. जस्ट किडिंग. तर तिथे आम्हाला एक ब्लॉगर मिळाले. त्यांचा स्वतःचा पण ब्लॉग आहे, ते पण ब्लॉगिंग करतात. सबस्क्रायबर वगैरे काय नाही आहेत, पण मी त्यांच्याकडनं जबरदस्ती सबस्क्राईब करून घेतलं. कोई तरीका है भीख मांगने का? अच्छा वो आप मराठी लैंग्वेज में हाँ, अरे दी बोलते इंडो ब्लॉग्स मेरा चैनल है, इस चैनल को आप लोग सब्सक्राइब करिए. मैं मराठी लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, आभार व्यक्त करता हूँ. मी विठ्ठल मंदिर शोधते, मी हम्पी एक्सप्लोर करते आणि ही इकडे टॉयलेटला जायचं आहे. इकडे कुठे असणार टॉयलेट शामली? मी तुला हिब्रूच सांगत होते का सायकल घेऊन येऊया म्हणून? फिरायला नुसतं नाही. म्हणजे कसं असतं ना, लोकांना एवढे टॅलेंटेड मित्र मिळतात, फ्रेंड्स मिळतात, ते तुम्हाला असा चांगला सल्ला देतात आणि तो कधी तुम्हाला घ्यायचा नसतो, ठीक आहे. पण हे असे सायकल घालवणारी माणसं तुम्हाला दिसली की रिअलाईज होतं, आई शपथ, माझा मित्र तर मला हेच सांगत होता, ऐकायला पाहिजे होतं. वेळ निघून गेल्यावर ऐकून काय फायदा शामली? मला चालण्यात आनंद मिळतो. माझा देवाने एवढी चांगली हुशार मैत्रीण दिली, हिला किंमत नाही. हल्दू. सो यस, हेडिंग टुवर्ड्स सुग्रीवा केव्ज. आय होप आम्ही तिथेच जातो. म्हणजे आम्हाला माहीत नाही, आजचा दिवस अनप्रेडिक्टेबल आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो, कुठेही निघू शकतो, कुठेही पोहोचू शकतो, बरोबर की नाही? कहाँ जाएंगे, क्या खाएंगे, क्या करेंगे, कुछ पता नहीं है. तर हा आहे सीता सेरगू. सीता सेरगू म्हणजे सीतेचं जेव्हा अपहरण झालं होतं तेव्हा तिचा पदर इथून लोळत गेला होता अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच हे डाग पडले आहेत जमिनीला. पण आता जी पाहिली ती होती सुग्रीवा केव्ज आणि इथेच रामाला आणि लक्ष्मणाला सुग्रीवने सीतेचे आभूषण दाखवले होते आणि वेगवेगळ्या इथल्या दगडांवर अशी कोरीव कामं तुम्हाला पाहायला मिळतात. तर सुग्रीवा केव्जमध्ये वर चढण्याचा माझा प्रयत्न चालू होता, कारण मला बघायचं होतं की त्या पलीकडे काय आहे. सो मी शेवटी चढले. तूच रावण. खजाना बिजाना हम्पीत मिळालं तर पुरातत्व काळातलं मज्जा येते लिहायला. अर्ध तुझं अर्ध माझं. खातले ना, एवढे मोमो खातलं. क्विक अपडेट. तर आम्ही आतापर्यंत जवळपास 6 ते 7 मंदिर आणि स्थळं केलेली आहेत आणि आम्हाला ह्याच्यासाठी हार्डली 1.5 तास लागला. आता आपण आपलं राहिलं आहे महत्त्वाचं म्हणजे एक मंडप आहे म्हणे इकडे, अच्युतराय टेम्पल आणि विठ्ठल मंदिर, विजय विठ्ठल मंदिर. त्यानंतर आम्ही पोहोचलो कल्पवृक्षाकडे. येस, तुम्ही बरोबर ऐकलं, कल्पवृक्षाकडे. याला काही जण मन्नत का पेड, विश ट्री किंवा कल्पवृक्ष असंही म्हणतात. ज्यांना घर बांधायची इच्छा आहे ते इथे असे दगड रचतात आणि ज्यांना पुत्रप्राप्ती किंवा मूलप्राप्तीची इच्छा आहे ते इथे कापडात दगड बांधून लटकवतात. आणि शामलीला असल्या गोष्टी करायला काही सांगायला नको, याबद्दल मी न बोललेलंच बरं. आता आम्ही पोहोचलो आहोत पुरंदरा दसरा मंडपा येथे. तुंगभद्रेच्या काठी वसलेलं हे ठिकाण लांब लांब पर्यंत आमच्या विशलिस्टमध्ये नव्हतं, पण तरीही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे जाण्याचा मोह काही आवरला नाही. असं म्हटलं जातं की नारद मुनी इथे तपश्चर्या करायचे. आय डोंट नो लोक ह्याबद्दल का बोलत नाही आहेत. हम्पी व्लॉगमध्ये हे मस्ट व्हिजिट ठिकाण असलं पाहिजे असं मला वाटतं, कारण ह्याच्या एवढं शांत आणि सुंदर ठिकाण या प्रवासात तुम्हाला सापडणार नाही. आता आम्ही इथे छान थोडा वेळ विश्रांती करणार आहोत आणि मग
विठ्ठल मंदिर आणि अच्युतराय टेम्पलला निघालो. ये आइडिया इंडिया के बाहर नहीं जाना चाहिए. म्हणजे पोरं हरवू नये, लांबूनही दिसावीत म्हणून त्यांना टी शर्टच असे दिलेत बघायला. लांबूनही दिसू शकतो आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे. ये रास्ता स्वर्ग की ओर जाता है. गो गो, तू स्वर्गात नाही नरकात जातलं बघ, हैसरचा रस्तो होय जा. सो आम्ही आता आहोत विठ्ठल मंदिर येथे आणि आम्ही आता एंट्रीचं तिकीट घेतलं आहे. 40 रुपीज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लोटस टेम्पल, विठ्ठल मंदिर आणि एक म्युझियम आहे यांचं, तर तिन्ही आर्किटेक्चर, ते तुम्ही तिन्ही करू शकता. सो येस, आता आपण बघूया विठ्ठल मंदिर कसं. बघा शामली 50 रुपयाची नोट पकडताना. हम्पी आए और ये फोटो नहीं निकाला तो क्या खाग हम है. हे आमचं येडं माकड झाडे करताना परत एकदा मरणाचं ऊन आहे. मरणाचं ऊन आहे आता कारण आम्ही खूप खूप हळूहळू आरामात हल्ले डुल्ले टमटम टमटम करत निघालेलो. आम्हाला वाटलं एवढी थंडी आहे आता काय ऊन नसणार, पण आता आहे. म्हणजे असं खूप असं नाही आहे, पण आहे. बट झोमणं हा थोडंसं झोमतंय ऊन, नॉर्मल ऊन आहे. तर आता नाही जमत आहे बाबा. तर आमचं झालं सगळं, पण अच्युतराय टेम्पल, वराह टेम्पल, विजय विठ्ठल टेम्पल, हे सगळी ना एक शृंखला आहे मोठी. विरूपाक्ष टेम्पलकडनं आम्ही सायकल घेतली होती सकाळी, जी आम्हाला 150 रुपयाला पडली. त्याच्यानंतर आम्ही ती सायकल इथेच एक काय म्हणतात ते सूर्य मंदिर आहे तिथे आम्हाला वाटलं तिथपर्यंतच येईल, त्याच्या पुढे येणार नाही कारण मोठ्या पायऱ्या होत्या म्हणून. बट ही चूक जी आम्ही केली ती तुम्ही करू नका, बिकॉज ही सायकल वर येते प्रॉपर. तुम्हाला जर हातात धरून वर चढवावी लागते. एक 5 ते 6 पायऱ्या आहेत, तर चढवा. ती एवढी मेहनत करा, तुम्हाला ही आम्ही जी केली ती मेहनत करावी नाही लागणार. थँक मी लेटर. आणि आम्ही आत्ता आलो आहोत परत सूर्य मंदिरकडे, जिथे आमचा हा प्रवास आता संपणार आहे. आम्ही इथून परत सायकल घेणार आहोत आणि सायकलने रिटर्न जाणार आहोत. आयुष्यात पहिला ह्या माणसाला माझ्याकडे घेऊन बसला. माझं जीव थारार नव्हतो, म्हटलं सायकल कोणतरी पळवून बिळवून नेत, पण हैसून काय कोण परत काय पळवून नेत असं वाटणार नाही माका. एकदा एका माणसानं पळवलेल्या तेका हैसरच्या वांदरांनी बरं धडो शिकवलेला, त्यामुळे आमचे सायकल व्यवस्थित असत.